शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय सिरसाट आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये धुसफूस सुरू आहे. त्यातच आता जयंत पाटील म्हणतायत की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते शिंदे गटाकडून सुरू आहेत. आम्हाला कुणालाही बाहेर काढायचं नाही. अजितदादा हे मजबूतीने महायुतीबरोबर आहेत. परंतु या लोकांना शंका येण्याचं कारणच असं आहे की यांना असं वाटतं की अजितदादा त्यातून फुटून बाहेर जावेत, महायुतीमध्ये काहीतरी फूट पडावी आणि फूट पडला का त्याचा फायदा आपल्याला व्हावा. पण तसं काही घडणार नाही आहे. अजितदादा महायुतीबरोबर आहेत आणि भक्कमपणे त्यांना आमचा पाठिंबा पण आहे आणि ही युती या विधानसभेमध्ये सत्तेत येणार आहे. दुसरीकडं अमित शहा जे आहे ते लालबागच्या चरणी येणार आहेत. तर त्यावरती आता संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. जशी आता उद्योग गुजरातला पळवले तसं लालबागचा राजा नेऊ नका. अरे गणेशोत्सवामध्ये सुद्धा असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं हे फक्त संजय राऊत करू शकतो. लालबागचा राजा तुला काय महापौर बंगला वाटला काय? हडप करण्यासारखा तो काय महापौर बंगला आहे? जे वैभव होतं मुंबईचं ते महापौर बंगल्याचं कुठे आहे ते आता? स्वतः काय खाल्लंय ना ते त्याच्याकडे लक्ष द्या. पहिले लोकांवर नाव नका ठेवा. आणि लालबागाच्या दर्शनाला अमित शहा आज येत नाही तर अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ते दर्शनाला येत असतात. म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे. एखाद्याची भावना दुखवायचा जो काही प्रयत्न करतायत हे लोक दर वेळेला काही ना काही कारणं काढून इतरांना हिणवण्याचा जो प्रयत्न करतात हे यांच्या अंगलट येणार आहे. गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी समोर केला जातोय. त्यावरती देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरे नाही. तर संजय राऊत त्याच्यावर म्हणताय की फडणवीसांना डोकं नाही, पवारांच्या डोक्यात काय चाललंय, मेंदू नाही, पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे त्यांना कळणार नाही. संजय राऊतला कळतं. अहो ते शरद पवार त्यांनी अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. त्यांचं डोकं जे चालतं ना, त्यांनी पहिलं पृथ्वीराज चव्हाणाला बोलायला लावलं, नंतर नाना पटोलेला बोलायला लावलं, नंतर स्वतः बोलले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ज्याचे आमदार जास्त येतील त्याचा मुख्यमंत्र्यासाठी विचार केला जाईल. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्रीपदामध्ये रस नाही. आता त्यांचा सुद्धा आग्रह आहे की मुख्यमंत्रीपदा त्यांच्याकडे आलं तर बरंच आहे. म्हणून काँग्रेस का राष्ट्रवादी, परंतु उद्धव ठाकरे नाहीत हे त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. आणि हे समजायला जास्त मेंदूची गरज नाही आहे. पण ज्यांच्याकडे सडेल मेंदू आहे त्यांना हे कळणार कधी? शरद पवारांनी स्लो पॉयझनिंगनी उबाठा गटाला संपवलं आहे. हे आजही उबाठा गटाच्या लोकांना लक्षात येत नाही. हे त्यांचं दुर्दैव आहे. दुसरीकडे कुटुंबात फूट पडल्याचं अजित पवारांनी कबुली दिली होती. त्यावरती संजय राऊत म्हणतात की स्वार्थी लोक आहेत. हे स्वार्थी लोक आहेत. कुटुंबात फूट पडली हे मानणारा अजितदादा स्वतःच्या मनाचा मोठेपणा जर त्यांनी दाखवला आहे. तुम्ही तर कुटुंबाला वेगळं केलं आहे. प्रत्येकाला आज कुटुंबात कोण आहे हे जर विचार केला तर कोणी नाही आहे. मी आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढं तुम्ही मर्यादित राहिलेले आहात. म्हणून कुटुंबाबद्दलचं असलेलं प्रेम काय असतं ते अजितदादांनी व्यक्त केलं आणि ते काही गैरसुद्धा नाही. तर निश्चितच आपल्या शब्दात संजय राऊत यांनी विरोधकांना उत्तर दिलेलं आहे. कॅमेरामॅन हर्षदसह कुणाल जायकर, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.